देवगड तहसीलदार कार्यालय येथे बेरोच्या प्रशिक्षणादरम्यान कणकवली देवगडचे प्रांताधिकारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्या विरोधात कणकवली येथे मोर्चा काढण्यात आला होता, आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांनी आज कर्मचारी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊन आज सखोल चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेदरम्यान माननीय पालकमंत्री महोदय यांनी स्पष्ट सांगितले की या जिल्ह्यातील सर्व जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर मी आहे। कर्मचाऱ्यांचा कोणत्या अधिकाऱ्याने केला अपमान मी सहन करणार नाही। यापुढे कुठलाही जर अधिकारी कर्मचाऱ्यांचा अपमान करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही। पालकमंत्री म्हणून मी कर्मचाऱ्यांचा आहे, इथल्या लोकांचा आहे, त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांच्या बरोबर मी राहीन। कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे कुठलाही अधिकारी याला मी सहन करणार नाही अशी ठोस त्यांनी असं आश्वासन दिलं। आणि महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी सुद्धा संपर्क करून त्यांची तातडीने माननीय पालकमंत्री महोदयांनी स्पष्टपणे शब्द दिला असून माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांची बदली करण्याचा शब्द दिला असून आमच्या पालकमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे। आणि म्हणून आजचं जे पुढील जे आंदोलन आहे किंवा पुढील जी या संदर्भातलं जे आंदोलनाची भूमिका आहे ती घेतली जाणार नसून यापुढे हा विषय थांबलेला आहे। आणि कर्मचारी समन्वय समितीला सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी या ठिकाणी विश्वासात घेऊन सखोल चर्चा केली। त्याबद्दल कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नामदार नितेशजी राणेसाहेब यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। आणि या अनुषंगाने या आंदोलनाला ज्याने सहकार्य केलं ते कर्मचारी समन्वय समितीचे सगळे घटक संघटना, सर्व उपस्थित कर्मचारी आणि पत्रकार बंधू आणि ज्याने ज्ञात अज्ञात ज्याने सहकार्य केलं त्यांना सर्वांना कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो। माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोदजी कामत साहेब यांनी कायम संपर्कात राहून या आंदोलनाच्या अनुषंगाने माहिती जाणून घेतली आणि माननीय पालकमंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून आणली आणि त्यांचाही वाटा या प्रकरणामध्ये खूप मोलाचा आहे। या सर्वांचे जिल्हा परिषद सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आंदोलन स्थगित केलं आणि असं मी जाहीर करतो कर्मचाऱ्यांनी बेलो SIR आणि जनगणनेचं काम जे राष्ट्रीय काम आहे ते राष्ट्रीय काम व्यवस्थित पूर्ण करावं असं आवाहन करतो। परत घेऊ काय चुकला का?